नमस्कार. 30 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. कांद्याचे भाव कमी झाल्याने लावलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्याने कांद्यावर फिरवला नागर. शेळगाव बॅरेजजवळ ट्रॅक्टर ॲपेरिक्षाचा किरकोळ अपघात, वाहतूक खोळंबली. सांगवी येथे 13 वर्षीय विद्यार्थिनीचा 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून विनयभंग. भुसावळच्या रेशन दुकानावरील सेल्समॅनच्या आत्महत्या प्रकरणी एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा. फैजपूर येथील मुख्याध्यापकाची ऑनलाईन 73,000 मध्ये फसवणूक. यावल निवडणूक शाखेत मतदार यादीतील डबल नाव दुरुस्ती सुरू, एका ठिकाणचे नाव होणार डिलीट. यावल शहरात बिना क्रमांक दुचाकीधारकांवर कारवाईची मोहीम सुरू. यावल महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय कार्यशाळा, जिल्ह्यासह धुळे नंदुरबार येथून 120 प्राध्यापकांची राहील उपस्थिती. दुसखेळा येथे आरोग्य उपकेंद्रात क्षयरोग संदर्भात जनजागृती कार्यक्रम संपन्न. रावेर येथील पियुष पाटील पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यातून ओबीसीमधून 9व्या क्रमांकाने उत्तीर्ण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपोषणाला मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा पाठिंबा. न्हावी गावात गीत गायन करीत क्षयरोग संदर्भात जनजागृती. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यावर सुरू असलेले मनसेचे उपोषण आश्वासनानंतर मागे. तर शिरसाळ येथील व सध्या भिवंडी येथे निवासाला असलेल्या डॉक्टर ललित जनार्दन रावते यांची आशिया खंडातील फार्मा कंपनीच्या विभाग प्रमुखपदी नियुक्ती. त्यांच्या या यशाबद्दल यावल न्यूजसाठी भिवंडीचे पत्रकार संजय भोईर यांनी घेतलेली विशेष मुलाखत. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील विरावली येथील शेतकऱ्याने कांद्याचे कमी झालेले भाव यामुळे लागलेला खर्च देखील निघणार नाही म्हणून निराश होत शेतात लावलेल्या कांदा पिकावर थेट नागर फिरवला. कांदा काढणीनंतर बाजारात नेताना लागणारा खर्च देखील परवडणारा नाही म्हणून शेतकऱ्याने हा निर्णय घेतला. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. शासन याकडे मात्र पुरते दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शासनावर शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहे. विरावली तालुका यावल येथील शेतकरी निळकंठ सदाशिव पाटील या शेतकऱ्याने कांदा उत्पादन कमी होत आहे आणि त्यातच कांद्याचे भाव घसरल्यामुळे बुधवारी 2 एकर क्षेत्रावर लावलेल्या कांदा पिकावर थेट नागर फिरवला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. सर्वसामान्य शेतकरी कांद्याचे भाव घसरल्यामुळे पुरते वैतागले आहे. त्यामुळे कांद्यासाठी लागवडीचा खर्च हा देखील निघणार नाही म्हणून अनेक जण निराश झाले आहे. त्याच नैराश्यातून विरावली येथील शेतकऱ्याने हा निर्णय घेतला आहे. एकूणच राज्य शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर का हाँ सर का हाँ कोथळे आणू का जमा करताय का तुम्ही? साधारण आपले ते निघते ना लाल.
बरोबर. शहरातून जळगावकडे जाण्यासाठी शेळगाव मार्गे जळगाव हा रस्ता आहे. तेव्हा या रस्त्यावर तापी नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी मालवाहू रिक्षा आणि ट्रॅक्टर यांचा किरकोळ अपघात झाला आणि तापी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली. सुमारे अर्धा तास या ठिकाणी वाहतूक खोळंबली होती. तेव्हा अनेकांनी पुढाकार घेऊन दोघं वाहनं बाजूला केली आणि रस्ता पुन्हा सुरळीत झाला. एकूणच अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी वाहनधारकांना पुरता मनस्ताप सहन करावा लागला होता. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. तालुक्यातील सांगवी येथील शाळेत एका 13 वर्षीय विद्यार्थिनीचे इयत्ता 11वीत शिक्षण घेणाऱ्या 2 विद्यार्थ्यांनी आक्षेपार्ह पद्धतीने तिचे फोटो काढून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून दोघं अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी बुद्रुक तालुका यावल येथील शाळेतील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार ती मंगळवारी सकाळी 10:30 वाजता शाळेच्या पायऱ्यावर बसली होती. दरम्यान त्याच वेळी डोंगरकठरा गावातून इयत्ता 11वीमध्ये शिक्षण घेणारे 2 अल्पवयीन विद्यार्थी आले व त्यांनी या विद्यार्थिनीचा हात धरला व आक्षेपार्ह फोटो काढत मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार मुख्याध्यापकांकडे विद्यार्थिनीने सांगितला तेव्हा सदरच्या मोबाईलमधून फोटो डिलीट करण्यात आले. नंतर विद्यार्थिनींच्या आईवडिलांनी व नातेवाईकांनी थेट यावल पोलीस स्टेशन गाठले आणि विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून दोघं अल्पवयीन मुलांच्या विरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायदा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण करीत आहे. भुसावळ येथील रेशन दुकानावरील 56 वर्षीय सेल्समन याने सोमवारी सायंकाळी आमोदा तालुका यावल येथील शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून भुसावळ येथील पंचशील नगरातील एका विरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती रेशन दुकानाचे धान्य फुकट मिळावे म्हणून सदर सेल्समनला वारंवार धमकी देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सागर अशोक भंगाळे यांनी फैजपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मयत अशोक भंगाळे वय 56 हे भुसावळ शहरातील रेशन दुकानावर सेल्समन म्हणून कामाला होते. भुसावळ येथील पंचशील नगरातील संशयित आरोपी मुन्ना सोनवणे, पूर्ण नाव माहीत नाही, हा रेशन दुकानात येऊन 1 वर्षाचे धान्य फुकट मिळावे म्हणून वारंवार त्यांना त्रास देत होता. धान्य न दिल्याने त्याने भंगाळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा या धमकीला घाबरून व त्याच्या त्रासाला कंटाळून भंगाळे मानसिकरित्या खचून गेले होते. नेहमी त्याच्याकडून होत असलेल्या अपमानामुळे अशोक वामन भंगाळे वय 56 राहणार लक्ष्मीनारायण नगर भुसावळ यांनी सोमवारी सायंकाळी आमोदा विरोधा रस्त्यावरील राहुल दिगंबर पाटील यांच्या शेतगट क्रमांक 400 मधील शेतविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.
सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र या ठिकाणी मिळालेल्या सुसाईड नोटवरून भुसावळ शहरातील पंचशील नगरातील रहिवासी मुन्ना सोनवणे याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, धमकी देण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मकसूद शेख करीत आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. फैजपूर येथील म्युनिसिपल हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक यांची एका भामट्याने ऑनलाईन 73,000 रुपयामध्ये फसवणूक केली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपूर शहरातील सहकार नगरातील रहिवासी तथा म्युनिसिपल हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक किशोर तुकाराम तळेले यांच्या पत्नीस विद्युत बिल अदा केल्यासंदर्भात एक मेसेज आला आणि तो मेसेज त्यांनी तळेले यांना पाठवला. तेव्हा तळेले यांनी संबंधित मेसेजमध्ये असलेल्या एका मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधला. तेव्हा समोरील व्यक्ती, आपण महेश वर्मा, मुख्य ब्रँच, बांद्रा, मुंबई येथून बोलत आहो. तुम्ही भरलेले वीज बिल प्राप्त झाले नाही असे सांगत आपण सांगतो ते ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करा असे सांगितले व नंतर त्याने मोबाईलचा ऑनलाईन ताबा मिळवला आणि तळेले यांच्या डेबिट कार्डचा क्रमांक मागून त्यांच्या बँक खात्यातून प्रथम 49,132 रुपये 80 पैसे, नंतर 14,330 रुपये 40 पैसे आणि पुन्हा 10,236 रुपये असे एकूण 3 वेळा 73,699 रुपये 20 पैसे त्यांच्या खात्यातून ऑनलाईन लांबवले. तेव्हा या प्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध फैजपूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर करीत आहे. यावल येथील निवडणूक शाखेमध्ये सध्या फोटो सिव्हिल एंट्री तपासणी सुरू आहे. अर्थात मतदार यादीमध्ये समान फोटो असलेले 2 ठिकाणी नाव असलेले यादीतील एक नाव कमी करण्याची कार्यवाही सुरू आहे. यासाठी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीपर्यंत जाऊन कोणत्या ठिकाणचे नाव डिलीट करायचे आहे व कोणते राहू द्यायचे आहे याची माहिती घेतली जात आहे. तेव्हा नागरिकांनी या कामी BLOंना सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे. तालुक्यात 5,237 नाव हे 2 ठिकाणी आहे असे निदर्शनास आले आहे. यावल तालुक्यात मतदार यादी अपडेट करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये अनेक मतदार असे आहेत ज्यांचे 2 ठिकाणी नाव आहेत आणि 2 ठिकाणी फोटो दिसत आहे. तेव्हा फोटो सिव्हिल एंट्रीचे काम सुरू करण्यात आले आहे. यात समान फोटो असलेले एक नाव वगळले जाणार असून या कामी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या माध्यमातून संबंधित मतदारांपर्यंत जाऊन आपलं कोणतं नाव ठेवायचं, कोणतं डिलीट करायचं यासाठीची माहिती मागवली जात आहे. तेव्हा नागरिकांनी BLO यांना या संदर्भात योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे. निवडणूक शाखेमध्ये रावेर आणि चोपडा विधानसभा मतदारसंघातील समान फोटो असलेले नाव कमी करण्याची कारवाई तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार राहुल सोनवणे, पराग सरोदे, आनंद बनकर, उमेश फिरके, कैलास सापधारे हे करीत आहे. तेव्हा ग्रामीण भागातील मतदारांनी BLOंना योग्य माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
यावल शहरात पोलिसांच्या वतीने विना क्रमांकासह विचित्र क्रमांक असलेल्या दुचाकीधारकांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे। दररोज शहरातील बुरुज चौक, भुसावळ टी पॉइंट या ठिकाणी तपासणीकरिता पथक तैनात केले जात आहे। दररोज मोठ्या प्रमाणावर दुचाकीधारकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर परवीन मुंडे यांच्या आदेशान्वये जिल्ह्याभरात विना क्रमांकासह विचित्र क्रमांक असलेल्या दुचाकींवर कारवाई सुरू झाली आहे। या अनुषंगाने शहरात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज विना क्रमांक दुचाकी धारकांवर कारवाईची मोहीम सुरू झाली आहे। यात वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस कर्मचारी निलेश वाघ, होमगार्ड विजय जावरे, नथू महाजन, मेघराज चौहान, VM बारी, किरण तळेले या पथकाकडून दररोज बुरुज चौक, भुसावळ टी पॉइंट आदी ठिकाणी तपासणी केली जात आहे। दररोज मोठ्या प्रमाणावर दुचाकी धारकांना दंड केला जात आहे। तेव्हा नागरिकांनी वाहतूक नियमानुसार आपल्या दुचाकीवर क्रमांक टाकून घ्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे। जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये स्थानिक विद्यालय आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष विज्ञान वर्ग रसायनशास्त्र विषयाची विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। सदरील कार्यशाळा दिनांक 1 एप्रिल 2022 शुक्रवार रोजी असून या कार्यशाळेचे उद्घाटन माजी प्रभारी कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर PP माहुलीकर यांच्या हस्ते होणार आहे। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब निंबाळकर, संचालक जयंत देशमुख, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर SS राजपूत, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉक्टर RP फालक, प्रोफेसर डॉक्टर RS बेंद्रे उपस्थित राहणार आहे। सदर कार्यशाळेत अभ्यास मंडळाचे सर्व सदस्य तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील रसायनशास्त्र विषयाचे जवळपास 120 अध्यापक व प्राध्यापक उपस्थित राहणार आहे। कार्यशाळा यशस्वीतेकरिता व आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संध्या सोनवणे, कार्यशाळा समन्वयक प्राध्यापक MD खैरनार, उपप्राचार्य प्राध्यापक AP पाटील, IQAC समन्वयक प्राध्यापक SR गायकवाड, प्राध्यापक डॉक्टर सुधा खराटे, प्राध्यापक डॉक्टर SP कापडे, प्राध्यापक डॉक्टर RD पवार, प्राध्यापक डॉक्टर HG भंगाळे, प्राध्यापक डॉक्टर PV पावरासह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे। तालुक्यातील पाडरसा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या उपकेंद्र दुसखेडा येथे क्षयरोग संदर्भात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला। तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने महिनाभर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आणि स्पर्धा घेण्यात आली होती। त्या अनुषंगाने दुसखेडा येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमामध्ये आरोग्य सेवक सतीश पवार यांनी उपस्थितांना सखोल असं मार्गदर्शन केले। या कार्यक्रमात दुसखेडा सरपंच लक्ष्मीबाई सोनवणे, ग्रामसेवक नितीन महाजन, मुख्याध्यापक विनोद तायडे, शिक्षक प्रशांत पाटील, आरोग्यसेविका मनीषा जाधव, आरोग्यसेवक सतीश पवार, मदतनीस लताबाई सोनवणे, आशा वर्कर रेखा सोनवणे, सुनीता सपकाळे, रेखा तायडे, अनिता तायडे, अंगणवाडी सेविका छायाबाई सोनवणे, मुक्ताबाई सोनवणे, मदतनीस मंगलाबाई पवार, शिंदूबाई पाटील, दुसखेडा ग्रामपंचायत सदस्य चंद्रभागा दांडगे, सुरेखा सोनवणे, रुक्माबाई पाटील, संदीप कोळी, समाजसेवक विशाल दांडगेसह दुसखेडा शाळेतील इयत्ता 1ली व 4थीचे विद्यार्थी उपस्थित होते।
आणि मग त्याच्यामुळं गरिबी असते, तर काहींना पोषण मिळत नाही व्यवस्थित. आणि कमी जागा असल्यामुळं आपले तेच एकच वापर असतो, कमी जागेत राहायचं, एकामेकाचा श्वास आपला जवळ एकानं झाला की मग एकापासून दुसऱ्याला होतं ते. मग आपल्याला दूर राहायचं आहे, कमीत कमी अंतर ठेवून आपल्याला व्यवस्थित त्या आपलं एकामेकाचा श्वास एकामेकाला लागणार नाही या पद्धतीने. आणि शिंकण्याने आणि खोकल्याने TB एकमेकाला होऊ शकते. आणि असं नाही की TBचं पेशंट आपल्या घरात येतं आपण त्याला डायरेक्ट वाटीत टाकून द्यायचं, असं काहीच प्रकार करायचा नाही आहे. कारण की तो बरा होतो, गोळ्या चालू केल्यानं आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पूर्ण ट्रीटमेंट फ्री होते त्याची. आणि आणखी एक गोष्ट आहे की 500 रुपये पण त्याचा मोबदला मिळतो. जोपर्यंत ट्रीटमेंट चालू असते आपली तोपर्यंत 500 रुपये मिळतात त्यांना पोषणासाठी. तर म्हणजे असं काही घाबरायचं. तर आज थोडक्यात म्हणजे आपला क्षयरोग कसा होतो, काय काळजी घ्यावी लागते हे आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे, म्हणून हा आपण कार्यक्रम घेत आहोत. पुढे काय प्रोसेस करतोय सांगताय का तुम्ही? आपण कसं त्यापासून आपण बचू शकतो. क्षयरोग हा छातीचा फुफ्फुसाचा असतो आणि हा एक्स-रे पॉझिटिव्ह असतो. मग तुम्हाला समजणार नाही, फक्त 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला असला तर त्या व्यक्तीचं आपल्याला तुमची नमुना चेक परीक्षण करायचं आहे. आपल्या घरात कोणाला असतो डायरेक्ट सांगायचं आपण की 2 आठवडे झाले ना, कोणाला ताप येतोय, काही भूक मंदावते, काही वजन कमी होतं, लगेच सांगायचं घरी की जवळच्या नजीकच्या उपकेंद्रात जाऊन सण किंवा दवाखान्यात जाऊन सण तुमची नमुना चेक करून घ्या. आपण एवढं जरी केलं ना तर क्षयरोग बराचसा आटोक्यात येऊ शकतो. काही लोक सांगत नाही, दमून ठेवतात, त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव होतो. हा तुमच्यामार्फत आणि आपण जेव्हा शिंकतो एखादी रुग्ण असतो ना त्यामध्ये त्यापासून फैलाव होतो. तर आपण काय करायचं, घरी सांगायचं आहे तुमच्यांना आणि शिंकताना रुमाल तोंडाला लावायचं. आणि क्षयरोगावरती पूर्ण उपचार आहे, क्षयरोग पूर्ण बरा होऊ शकतो. हारेगा TB हारेगा, TB हारेगा, TB हारेगा. राज्य लोकसेवा आयोगामार्फत सन 2019 मध्ये घेण्यात आलेल्या MPSC परीक्षेमध्ये रावेर येथील सरदारजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील उपप्राचार्य कैलासवासी प्राध्यापक GT पाटील यांचे सुपुत्र पियुष गोविंदा पाटील यांनी राज्यात 117वी रँक घेऊन यश संपादन केले आहे. त्यांचा OBC मध्ये 9वा क्रमांक आला आहे. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आपली आई श्रीमती विजया गोविंदा पाटील यांना दिले आहे. ते दहिगाव येथील माजी सरपंच दिलीप बापूराव पाटील व उपसरपंच गुलाब बापूराव पाटील यांचे जावई आहेत. त्यांना खिरोदा येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य PR पाटील तसेच सरदारजी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक SB महाजन सर तसेच जळगाव येथील GST भवन येथे कार्यरत असलेले राज्य कर निरीक्षक समाधान मधुकर पाटील यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे. तेव्हा त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या समोर मनसेकडून उपोषण सुरू आहे. तेव्हा या मनसेच्या आंदोलनाला मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी देखील पाठिंबा दिला आहे. कारखाना बंद आहे, कारखाना सुरू व्हावा आणि त्यासोबतच शेतकऱ्यांची देणी चुकती व्हावी, कामगारांची देणी चुकती व्हावी आणि कारखाना पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करेल अशा पद्धतीने कारवाई व्हावी म्हणून मनसेकडून एक निवेदन जिल्हा बँकेला देण्यात आले होते. मात्र दिलेल्या निवेदनानुसार कार्यवाही झाली नाही म्हणून मनसेने सोमवारपासून कारखान्यासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. तेव्हा या उपोषणाला आज बुधवारी सकाळी मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला. सदर पाठिंब्याचे पत्र मनसेजनित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर यांच्याकडे मसाका कामगार संघटनेचे अध्यक्ष किरण चौधरी, सेक्रेटरी सुनील कोलते, उपाध्यक्ष हेमंत इंगळे, चिटणीस युवराज चौधरी, योगेश होले, हर्षद शाह,
रवींद्र महाजन, कुमार पाटील, लाला चौधरी सह कर्मचाऱ्यांनी दिले. कामगार एक जुटीचा कामगार एक जुटीचा आमचा हक्क आमचा हक्क. तालुक्यातील न्हावी येथे क्षयरोगविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून न्हावी गावात आजवर विविध प्रकारचे उपक्रम राबवून क्षयरोग संदर्भात गावात जनजागृती करण्यात आली. तेव्हा नुकतेच पुन्हा क्षयरोग संदर्भात माहिती देणारे गीत गायन करून गावात आरोग्य विभागाच्या पथकाने जनजागृती केली. या प्रसंगी आरोग्यसेविका पल्लवी भारंबे, आरोग्यसेवक विलास महाजन सह आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या कार्यक्रमात हजर होत्या. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यासमोर मनसेच्या वतीने सोमवारपासून सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण आज मागे घेण्यात आले. सदर उपोषणकर्त्यांना मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले आहे. मधुकर सहकारी साखर कारखाना लवकरात लवकर भाडेतत्वावर देऊन सुरू करण्यात यावा, तसेच निविदा प्रक्रिया तातडीने राबवण्यात यावी सह विविध मागण्यांसाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याकडे मनसेने निवेदन दिले होते. मात्र वेळेत मागण्या मान्य न झाल्यामुळे सोमवारपासून मनसेच्या वतीने मधुकर सहकारी साखर कारखाना येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी मसाकाचे चेअरमन शरददादा महाजनसह संचालकांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन कारखाना सुरू झाला पाहिजे या संदर्भातील आपण सकारात्मक काय काय निर्णय घेतले आहेत याची माहिती लेखी स्वरूपात त्यांना दिली व आश्वासन दिले आणि दुपारी सदर उपोषण मागे घेण्यात आले. मधुकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ कशा पद्धतीने आगामी काळात कारखाना सुरू झाला पाहिजे म्हणून कार्यरत आहे त्याची माहिती लेखी स्वरूपात मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन आढळकर, किशोर नन्नवरे, अजय तायडे, गौरव कोळी, अनिल सपकाळे या पदाधिकाऱ्यांना मसाकाचे चेअरमन शरददादा महाजन यांनी दिले आहे. म्हणजे तिथे घरचे कुलेटर होते म्हणून त्या मंदिराहून डायरेक्ट शिपाई घेतले डबे चालले रे म्हटलं थांबा काय नंतरची घटना आहे. अरे आपल्या वाल्यांनाच आपल्याला आम्ही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा कर्मचारी यातून प्रथम मागणी राहिला पाहिजे. त्याचा पैसा कुठलाही असो, पीएफ असो, पगार असो आणि येणारा पैसा लवकरात लवकर झाला पाहिजे. कारण आपला कर्मचारी राहील तर आपला कारखाना शांत बसून राहणार नाही तोपर्यंत त्यांना मिळणार नाही. पंचकृषी सुद्धा एकमेव हा सुंदर प्रकल्पाला आपला प्रकल्प चांगलाच आहे पण तो चांगला करावा एवढा.
यावल तालुक्यातील शिरसाळ येथील रहिवासी व सध्या भिवंडी येथे निवासाला असलेले डॉक्टर ललित जनार्दन रावते यांची नुकतेच जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या आशिया खंडातील फार्मा विभाग प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. 1 एप्रिलला ते कोलालंपूर मलेशिया येथे रुजू होणार आहेत. तेव्हा त्यांची या पदावर झालेल्या निवडीबद्दल भिवंडीचे आमदार महेश चौघुले, माजी आमदार रुपेश म्हात्रे, पद्मश्री अण्णासाहेब जाधव, भारतीय समाज उन्नती संस्थेचे संस्थाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एकूणच 10वीपर्यंत शिक्षण हे मराठी माध्यमातून त्यांनी घेतले होते. पुढे वैद्यकीय पदवी रावते यांनी मिळवली. मात्र त्यावर समाधान न मानता आपण विविध ठिकाणी काही ना काही केलं पाहिजे या माध्यमातून त्यांनी पुढे आपली वाटचाल सुरू ठेवली. आज त्यांची निवड जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या आशिया खंडातील फार्मा विभाग प्रमुखपदी झाली आहे. तेव्हा 1 एप्रिल रोजी ते सदर पदावर रुजू होत असून त्यांनी मिळवलेले हे यश आणि आतापर्यंत त्यांची यशाच्या दिशेने झालेली वाटचाल या संदर्भात भिवंडी येथील यावल न्यूजचे प्रतिनिधी पत्रकार संजय भोईर यांनी त्यांची घेतलेली मुलाखत आपण बघूया. यश म्हणजे नक्की काय असतं हे भल्या भल्यानं उमगलेलं नाहीये, परंतु अपार मेहनत आणि कष्ट परिश्रमांची जोड दिली की यश आपल्या पायाशी लोळण घालतं. आणि अशीच काहीशी परिस्थिती आपल्या भिवंडी शहरातील ललित जनार्दन रावते यांच्या बाबतीत घडलेली आहे की अक्षरशः मराठी माध्यमातून माध्यमिक शाळेपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण घेत असताना, ज्या इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असताना बऱ्याच वेळा प्रादेशिक भाषांमधून शिक्षण घेतलेल्यांची फार मोठी अडचण असते की आपण या इंग्रजी भाषेला कशा पद्धतीनं सामोरं जाऊ. परंतु त्या सर्व अभ्यास करीत असताना आपल्या परिश्रमाच्या जीवावर ललित रावते यांनी फक्त त्या भाषेलाच आत्मसात केलं नाही, तर त्या भाषेवर प्रभुत्व मिळवत आपलं जी काही विजय पताका आहे ती अशीच घोडदौड सुरू ठेवली. आणि त्यामुळे आज ललित रावते हे जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या आशिया खंडाच्या प्रमुखपदी, तेथील मॅनेजरपदी आज ते नियुक्त झालेले आहेत. लवकरच ते मलेशिया कोलालंपूर या ठिकाणी आपल्या पदाचा पदभार स्वीकारायला निघणार आहेत. आणि त्याच निमित्तानं आपण त्यांच्याशी आज वार्ता करणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत. नमस्कार ललित, सर्वप्रथम तुझं स्वागत. आपण पाहतो बऱ्याच वेळा मराठी माध्यमातून शिक्षण घेणारी मुलं जी असतात त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड असतो की आपण इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असताना कशा पद्धतीने त्याला सामोरं जावं, किंवा बऱ्याच वेळा ही मुलं जी असतात ती अडखळतात. आणि अशा परिस्थितीमध्ये तू तुझं शिक्षण माध्यमिक पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केलेलं असताना सुद्धा पुढे पशुवैद्यकीय शिक्षण असेल, त्यानंतर तुझं पुढचं शिक्षण कशा पद्धतीने तू पूर्ण केलं, कसा तुझा नक्की प्रवास होता? धन्यवाद. मी 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण पद्मश्री अण्णासाहेब जाधव संस्थेअंतर्गत विद्याश्रम मराठी शाळा आणि त्यानंतर पद्मश्री अण्णासाहेब जाधव कनिष्ठ महाविद्यालय आणि त्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण हे BNN मधून घेतलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा त्यानंतर विविध पदव्युत्तर शिक्षणासाठी जेव्हा बाहेर जावं लागतं तेव्हा इंग्रजी माध्यम हेच एक विकल्प आपल्यासाठी उपलब्ध असतो. परंतु ज्या प्रकारे माझ्या मते भाषेची शिकवण घेण्यापेक्षा तुमच्यामध्ये आत्मविश्वास किती जास्त आहे ते महत्त्वाचं असतं. तुम्ही
ती जी काही 11वी 12वी तुमचं इंग्रजीत असेल किंवा त्यानंतरचं पुढचं शिक्षण इंग्रजीत असेल, त्यामध्ये त्या विषयात तुम्ही किती पारंगत होता आणि त्या विषयात पारंगत झाल्यानंतर भाषेवर तुम्ही कसं प्रभुत्व मिळता हे तुम्हाला मिळतं. त्यात तुमचं वाचन आलंच आणि त्यानंतर आपण ज्या प्रकारे त्या लोकांमध्ये राहतो आणि त्या लोकांमध्ये होण्याचा प्रयत्न करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून अपार मेहनत ही तुमची सगळ्यात महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. आणि त्यानंतर कुठेही न डगमगता आणि त्यानंतर चांगल्यातली चांगली प्रभुत्व असलेली लोक त्यांच्याकडून शिकणं, या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही पुढे जाऊ शकता. एकूणच जर बघितलं की तू आज पशुवैद्यकीय त्या शाखेमध्ये शिक्षण घेतलं होतं, परंतु त्यानंतर तुला जे काही पिलानी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स या ठिकाणी प्रवेश घेण्याची तुझी कशी काय नक्की जिद्द तुझ्यात निर्माण झाली, काय नक्की तुझ्यासमोरचं लक्ष होतं? माझं 5 वर्षाचं शिक्षण हे पशुवैद्यकीय मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात झालं. त्याप्रकारे आपण जे म्हणतो आपण व्हेटनरी डॉक्टर आहोत. पण त्यानंतर मी असा विचार केला की मला कुठल्या तरी मॅनेजमेंट साईडमध्ये जायचं आहे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये जास्त रमू शकणार नाही किंवा मी एखाद्या लॅबमध्ये जाऊन काम करू शकणार नाही. त्यातल्या त्यात जी 5 वर्ष मी शिकत होतो त्या पहिल्या शेवटच्या 3 वर्षांमध्ये तुम्हाला स्वतःला अवगत करून घ्यायला लागतं की तुम्ही कशात जाऊ इच्छिता, तुमची इच्छा काय आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा मी विचार केला की बिट्स पिलानी सारखं इन्स्टिट्यूट, कारण यामध्ये फक्त शिक्षण घेणं इम्पॉर्टंट नाही आहे, त्यात अजून एक सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ते शिक्षण घेतल्यानंतर तुमचा सर्वांगीण विकास कसा होतो याला खूप महत्त्व असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी बिट्स पिलानी आहे किंवा IIT आहे, IIM आहेत, ह्यासारखे इन्स्टिट्यूट तुम्हाला नक्की तुमची आपण जी म्हणतो ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून देतात. त्याचं मी अवगत करून घेतलं आणि तिथे मी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऑन सायन्स, ज्याला आपण पॉप्युलरली बिट्स पिलानी असं म्हणतो, तिथे मी मास्टर ऑफ पब्लिक हेल्थचं 2 वर्षाचं शिक्षण घेतलं. आणि ते शिक्षण घेत असताना फक्त विषयात पारंगत न होता तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष मी दिलं. त्यानंतर तुझा आता तू एक प्रवासात एक वेगळा टप्पा सुरू झाला. पशुवैद्यकीतलं शिक्षण घेतल्यानंतर तू बिट्स पिलानीमध्ये गेला, तिथून तू मास्टरची डिग्री घेतली आणि तिथून तुझा एक नवीन प्रवास सुरू झाला. त्या प्रवासाबद्दल तू बोलावतो. प्रवास खूप वेगळ्या प्रकारचा होता. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जिथे सुरुवातीला काम केलं तिथल्या लोकांबरोबर, तिथले काही जे संशोधक होते किंवा ज्या प्रकारचे आम्ही प्रकल्प भारतामध्ये राबवले की जे बाहेरून कॅनडा असेल किंवा US असेल अशा प्रकारचे प्रोजेक्ट आम्ही इथे राबवले. आणि त्यात ज्या प्रकारे तुम्ही स्वतःला फक्त एका फील्डमध्ये, जर मी व्हेटनरी डॉक्टर आहे आणि मी फक्त MPHचं शिक्षण घेतलं आहे तर मी फक्त पब्लिक हेल्थमध्येच काम करू का, तर ह्या प्रकारचं स्वतःला संकुचित न ठेवता ज्या ज्या प्रकारे माझ्याकडे अपॉर्च्युनिटीज संधी येत गेल्यात त्या प्रकारे मी पुढे जात राहिलो. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हेच परत की तुम्ही प्रत्येक ज्या दिवशी नवीन माणसाला भेटता किंवा आयुष्यात तुम्ही जेव्हा नवीन गोष्टी करता, ती नवीन गोष्ट करण्याचा ध्यास तुमच्यात असला पाहिजे, ती नवीन गोष्ट करण्याची शक्ती तुमच्यात असली पाहिजे. आणि ती नवीन गोष्ट करताना न डगमगता मी हे करू शकतो आणि मी हे करून नक्की पुढे जाईन आणि मी खूप शिकेन आणि त्यानंतर मी काम करता करता परत शिकेन, हा सगळ्यात महत्त्वाचा नियम असतो. आणि आलेल्या संधीचं सोनं करणं किंवा त्या संधी शोधणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. आणि त्या करत करत आता मी जवळजवळ 2 ते 3 कंपनीचा एक्सपिरियन्स घेतला आणि त्या एक्सपिरियन्स नंतर मी आता कुठे स्वतःला दाखवू शकतो की नाही, आम्ही भारतापुरतं मर्यादित नाही आहोत, आम्ही बाहेरही जाऊ शकतो आणि आम्ही बाहेरच्याही कंपन्यांमध्ये काम करू शकतो आणि आमचं प्रभुत्व दाखवू शकतो. ज्या पद्धतीने संपूर्ण प्रवासात आपण पाहिलं तर आपल्या प्रयत्नांमागे प्रेरणा असावी लागते, आपल्या प्रयत्नांमागे कोणाची तरी जोड असावी लागते. नक्की कोणाची प्रेरणा असेल किंवा कोणाचं याचं तू श्रेय कोणाला देशील? श्रेय देण्यासाठी माझ्याकडे खूप कमी लोक आहेत. कमी लोक म्हणण्यापेक्षा काही मोजकी लोक आहे. आपल्या घराची जी सुरुवात असते किंवा आपली ज्या शिकवणीची सुरुवात असते ते तुमच्या आईवडिलांकडून होते आणि त्याचं पूर्ण श्रेय मी माझ्या आईवडिलांना देईन. त्यानंतर माझी लहान बहीण होती, पण लहान बहीण असून सुद्धा पण तिने मला केलेले सगळे सपोर्ट आणि प्रयत्न नक्कीच कामात राहतील. त्यानंतर माझे जे शाळेतले शिक्षक होते, ते विद्याश्रम मराठी शाळा असो, पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय असो,
त्यानंतर माझं वेटनरीची शाळा असो किंवा त्यानंतरचं माझं बिट्स पिलानी असो, ती शिक्षकांचं मार्गदर्शन हे तुमच्यासाठी नेहमीच बहुमूल्य असतं, ते महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आज पूर्ण परिवार माझ्या मागे उभे आहेत. त्यात माझे काका आहेत, माझे मामा आहेत, त्यानंतर माझी बायको आहे, माझी लहान मुलगी आहे. तर या सगळ्यांचाच नेहमी सपोर्ट तुम्हाला त्या गोष्टीमध्ये मिळत असतो. एकूण जर पाहिलं तर बिट्स पिलानीबद्दल फार मोठं एक लोकांसमोर आकर्षण आहे आणि तेवढी उत्सुकता सुद्धा आहे. तर याबद्दल थोडंसं जाणून घेऊ असं वाटेल की नक्की काय या ठिकाणची पद्धत आहे, कशा पद्धतीची या ठिकाणचं निवड आहे. सर, बिट्स पिलानी हे पिलानी राजस्थान इथे स्थित असलेलं खूप मोठं इन्स्टिट्यूट आहे. लोकांना साधारणतः बिट्स पिलानी म्हटलं म्हणजे फक्त इंजिनिअरिंग साईड आठवते की जिथं 12वी नंतर तुम्ही BE साठी ॲडमिशन घेऊ शकता, BTech करू शकता. पण त्यातल्या त्यात सांगायचं म्हणजे मेडिकल सायन्सकडून आलेले जे विद्यार्थी आहेत, ज्या प्रकारे तुम्ही डॉक्टरकी केलेली आहे, तुम्ही 5 वर्ष डॉक्टर झालात आणि त्यानंतर तुम्हाला MBA करायचं आहे किंवा तुम्हाला फार्मसी करायचं आहे, तर अशा प्रकारचं पण अत्युच्च शिक्षण तिथे मिळत असतं. सिलेक्शन प्रोसेस जर मी म्हटलं तर ती थोडीशी अवघड असते. अवघड यासाठी मी म्हणेन कारण त्यात जास्तीत जास्त लोक अप्लाय करत असतात आणि ती लोक अप्लाय करताना त्यांची ऑनलाईन टेस्ट घेणं किंवा त्याच्यानंतर त्यांनी पर्सनल इंटरव्ह्यू घेणं, तुमची मुलाखत घेणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. तर ती शाळा फक्त तुमच्या शैक्षणिक गुणांना महत्त्व न देता तुम्ही सर्वांगीण ॲज अ पर्सन कसे आहात किंवा तुम्ही व्यक्तिमत्व कसे आहात त्याला ते महत्त्व देतात आणि त्यात ते तुम्हाला शिक्षण घ्यायला सांगतात. आणि तिथं त्या प्रकारे जे मी म्हटलं, फक्त तुम्ही गुणांनी मोठे होत नाही, तुम्ही सर्व गुणांनी तिथे मोठे होत असतात. एकूणच जर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं ललित रावते याचा जो प्रवास आहे, मराठी शाळेपासून सुरू झालेला त्याचा प्रवास पशुवैद्यकीय शिक्षणानंतर स्वतःच्या आयुष्याला एक कलाटणी देणारं असं बिट्स पिलानी येथून घेतलेली मास्टरची पब्लिक हेल्थमधली डिग्री असेल आणि त्यानंतर वेगवेगळ्या कंपनीतून स्वतःला सिद्ध करत गेला आणि आज ललित रावते जॉन्सन & कंपनीच्या एकूणच त्या परिवारामध्ये फार मोठ्या उच्च पदावरती आज पोहोचलेला आहे. संपूर्ण भिवंडी शहर असेल, भिवंडी शहरातील जनतेसाठी एक अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की ललित रावते हा आज एशिया खंडातील जॉन्सन & कंपनीच्या सेल्स डिपार्टमेंटमध्ये आज एका उच्च पदावरती असतो, रुजू होतोय. मलेशिया कोलालंपूर या ठिकाणी तो आपला पदभार स्वीकारतो आणि त्या प्रवासामध्ये त्याला आजपर्यंत लहानपणापासून त्याचे कुटुंबीय असतील, त्याचे मित्र असतील, वेळोवेळी भेटलेले शिक्षक असतील, गुरुजन असतील, या सर्वांचंच मार्गदर्शन आणि खास म्हणजे ललितने केलेली त्यासाठीची मेहनत असेल, ललितने केलेले त्यासाठी घेतलेले प्रयत्न असतील, हे फार महत्त्वाचे आहेत. आणि त्यामुळेच ललित हा ज्या पदापर्यंत पोचू शकलेला आहे, भविष्यात त्याने अजूनही याहूपेक्षा अतिउच्च अशा पदावरती पोचावा अशीच सर्वांची त्यासाठी शुभेच्छा असेल. धन्यवाद. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.